नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा मधुरा आणि गोखले यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. येस. स्टार प्रवाह आणि भव्यता या गोष्टीचं एक समीकरण झालेलं आहे आणि आज स्टार प्रवाह कुठलीही मालिका असेल किंवा कुठल्याही पद्धतीचा प्रकल्प असेल तो त्या भव्यतेनेच घेऊन येतात आणि जेव्हा अशा पद्धतीची भव्यता एखाद्या प्रकल्पाला जोडलेली असते आणि मग कलाकार म्हणून आपण त्याच्यात असतो, हे जे एक भाग्य मिळतं त्या कलाकाराला, ते कसं आहे? हो, ते भाग्यच आहे. अगदी योग्य शब्द वापरला असतो. आणि मला असं वाटतं की तो खरा न्याय आपण देऊ शकतो जर आजूबाजूच्या गोष्टी पण त्या पद्धतीने जर होणार असतील तर, कार्यरत राहणार असतील तर. कारण ती व्यक्तिमत्व इतकी आभाळा एवढी मोठी आहेत की त्यांना आपल्याला सगळ्यांसमोर आणायचं असेल तर तेवढं धाडस पाहिजे. मग ते धाडस प्रत्येक बाबतीत पाहिजे. मग ती सिरियल प्रमोट करताना असेल, तो सेट बांधताना असेल, ते स्क्रिप्ट लिहिताना असेल. तर सगळेच जण इतक्या धडाडीने हे करतायत आणि त्याचा आपण भाग आहोत, एवढा महत्वाचा भाग आहोत. ही भाग्याचीच गोष्ट. डेफिनेटली. एका पर्टिक्युलर मालिकेनंतर ज्या पद्धतीने त्याला यश मिळालं आणि त्याच्यानंतर कट्टू अशा पद्धतीची मालिका करणं, अशा पद्धतीची व्यक्तिरेखा करणं जी त्या समाजातलीच आहे आणि त्यांचं एक वेगळं वलय या आपल्या महाराष्ट्रात किंवा एकंदरीत अखंड भारतामध्ये, जगभरात आहे. आणि अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व लोकांना सातत्याने बिंबवलं गेलेलं आहे या शाळेत असेल किंवा एकंदरीत वाचनात असेल किंवा अवतीभोवतीला. अशा पद्धतीचे एक जिवंत भूमिका साकारत असताना एक कलाकार म्हणून आपले काही परिमाण आपण आखत असतो किंवा ते साकारण्यासाठी म्हणूनचे एक वेगळे कष्ट आपण घेत असतो. कुठले परिमाण आहेत जे एक अभिनेत्री म्हणून या भूमिकेसाठी पर्टिक्युलरली लावलेले आहेत आणि कशा पद्धतीने ती भूमिका जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू आहे? खरं आहे. म्हणजे एखादी फिक्शस भूमिका करणं, काल्पनिक काल्पनिक. भूमिका करणं वेगळं आणि इतिहासात घडून गेलेलं किंवा असं पात्र साकारणं वेगळं. आणि अर्थातच त्यामुळे त्यांच्या विचारांच्या जवळ आपल्याला जाता येईल का, त्यांचं स्पिरिट पकडता येईल का. मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं परिमाण आहे. म्हणजे वेशभूषा आणि हा सगळा भाग आलाच, पण त्याही पलीकडे जाऊन त्यावेळेची त्यांची भाषा आणि त्या भाषेत डायलॉग झाले तरी ती बोलतानाची त्यांची त्याच्या मागची असलेली स्पिरिट, भावना, फायर ही काय असेल, हे मला असं वाटतं की ही गंमत असणार आहे. डेफिनेटली. मला वाटतं की आता याच्या आधी जे एक लॉन्च इव्हेंट झाला, टीजर लॉन्च आणि त्या संदर्भात, तेव्हा काही कलाकारांनी किंवा खूप सुंदर अभिप्राय आलेले आहेत तुम्हाला पर्सनली, की ज्या पद्धतीने एक रिॲक्शन वर खूप चर्चा झाली, सोशल मीडियावर सुद्धा खूप अभिप्राय आले. कुठली अशी एखादा अभिप्राय आहे जो लक्षात आहे? हा, नाही नाही, सुदैवाने पॉझिटिव्ह रिप्लाय आला सगळा आणि लोकांना कौतुक, अभिमान, आनंद या गोष्टीचा होतोय की हे यायला हवं होतं. अशा पद्धतीची मालिका येणं गरजेचं होतं. कारण कुठेतरी टेलिव्हिजन हे इतकं प्रभावी माध्यम आहे, तर कौटुंबिक आणि एंटरटेनमेंट याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार देणारी मालिका आणि खरी पात्र जी काही वर्षांपूर्वी घडून गेलीत. कारण आजूबाजूला प्रेरणा देणारी व्यक्तिमत्व फार कमी आहेत. आदर्श म्हणायला गेले तर तसे फार कमी आहेत किंवा नाहीच आहेत. तर तिथनं आज संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण जगभरात या मालिकेतनं एक आदर्श मिळतील अशी आशा आहे. डेफिनेटली. मगाशी एक आवर्जून एक शब्द वापरलात की आभाळा एवढी व्यक्तिमत्व, ते डेफिनेटली आहेत, परंतु ते व्यक्तिमत्व किंवा ते पात्र साकारत असताना कलाकार म्हणून सुद्धा आपल्याला तितका आभाळा एवढं जाता येतं. हे जे भाग्य मिळतं कलाकारांना ते दैवी आहे खरं तर. हा अनुभव कसा तुम्हाला मिळत असतो कलाकार म्हणून? आता ते साकारताना सुरुवात करेन तेव्हा जाणवेल की खरंच आहे. पण हे यू आर चोजन फॉर सच अ रोल, हीच जाणीव आहे आता तरी. कृतज्ञता आहे आणि मला हे नेहमी वाटायचं, म्हणजे तेव्हा ही भूमिका आपल्यापर्यंत येईल ह्याची जाणीव नसताना असं वाटायचं की खरंच आहे यार, या सगळ्या मंडळींनी जर त्यावेळेला स्त्री शिक्षणाची कास धरली नसती आणि त्याच्यासाठी हा एवढा लढा दिला नसता, तर आज आपण 250-200 वर्षांपूर्वी स्त्रीची जी अवस्था असते कदाचित आपण तिथेच असतो. आणि आज आपण एवढं सगळं करू शकतोय, आपल्याला हव्या त्या क्षेत्रात काम करू शकतोय, आज मुक्त होत आपण, आपल्याकडे कितीतरी हक्क, अधिकार आलेत, स्वातंत्र्य आलंय, आणि ते सगळं त्या व्यक्तीमुळे. डेफिनेटली. मला एक आवर्जून इथे असं मांडायचं आहे की मी जितकं निरीक्षण तुमचं केलेलं किंवा जेवढे गोष्टी पाहिलेल्या आहेत, तुमच्या बोलण्यामध्ये एक लय आहे.
एक कविता कशी आपण म्हणतो किंवा गाणं कसं म्हणतो तशा पद्धतीने तुमचे संवाद आहेत. ह्याचा किती उपयोग होतो अशा पद्धतीचे पात्र साकारत असतात? होतो ना. म्हणजे संगीताची आणि साहित्याची भान असणं, जाण आणि भाषेचं असणं, प्रभुत्व. हां, ते सगळ्याचा, हां, साहित्य, भाषा या सगळ्याची आवड, अभ्यास, आवडच म्हणूया, अभ्यास हा फार मोठा शब्द आहे. त्याचा नक्कीच भूमिका साकारताना, कारण प्रत्येक भूमिकेची लय असते, त्याच्या बोलण्याची लय असते, त्याच्या चालण्याची लय असते. भाषेच येते जेव्हा डायलॉग, तेव्हा ती एक लय घेऊन येते. तर ती आपल्या आत उतरवण्यासाठी जर संगीताचा अभ्यास असेल तर त्याचा फायदाच होतो. जाता जाता एक असं विचारायचं आहे की मगाशी तुम्ही उल्लेख केला की टेलिव्हिजन इंडस्ट्री आज खूप मोठी इंडस्ट्री झालेली आहे आणि जर असं बघायला गेलं तर तिकडे स्त्रीकेंद्री गोष्टी खूप जास्त आहेत किंवा आज मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री स्त्रीकेंद्री झालेलं असं बघायला मिळतं किंवा दिसतं. या पर्टिक्युलर गोष्टी बाबतीत तुमचं काय मत आहे? हे स्त्रीकेंद्रीकरण किती महत्वाचं आहे आणि एकंदरीत त्या गोष्टींचा कशा पद्धतीने अंजन किंवा या सगळ्या गोष्टींचा प्रभाव हा खऱ्या आयुष्यात वास्तवात कसा पडू शकतो किंवा किती महत्वाचा आहे? नाही, अत्यंत प्रभावी माध्यम आहे आणि प्रायमरीली स्त्रिया बघतात, कारण त्या घरी असतात. पुरुषांना आणि टेलिव्हिजन हे इमोशन्स च्या अवतीभोवती फिरत असल्या कारणामुळे कदाचित असा भ्रम आहे की पुरुषांना ते आवडणार नाही. पण मी ठामपणे सांगते की आई कुठे काय करते बघणारा तितकाच मोठा पुरुष वर्ग होता. आणि त्या माध्यमाचं जर काय म्हणतात त्याला, शक्ती, ताकद खरंच जर वापरली तर खूप मोठा बदल होऊ शकतो, अशी आजही मला खात्री आहे. पण त्या दिशेने पावलं उचलली गेली पाहिजेत, कारण स्त्री केंद्रित असलं तरी स्त्रीचं एक विशिष्ट रूप सतत दाखवत राहणं हे रिग्रेसिव्ह आहे. म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला नेहमीच मागे ओढते किंवा तिचं कार्यक्षेत्र हे फक्त उंबऱ्याच्या आतच आहे किंवा रसोईमध्येच आहे, फक्त स्वयंपाकघरातच आहे, हेच सातत्याने जर तुम्ही वर्षानुवर्ष दाखवत राहिलात तर असत्यसुद्धा किंवा खोटंसुद्धा जर वारंवार सांगितलं तर एका पॉईंटला खरं वाटायला लागतं. तशी अवस्था होते आणि समाजाला मागे नेणारी कलाकृती त्याचा प्रश्न. Definitely. परंतु ही कलाकृती मात्र समाजाला पुढे नेणारी आहे आणि उंबरठा याची मला आनंदाची. जाता जाता प्रेक्षकांना कसं आव्हान असेल? मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही एक मालिका, स्टार, एक आगळी वेगळी मालिका, महामालिका स्टार प्रवाहावर 5 जानेवारीपासून सुरू होते. संध्याकाळी 7:30 वाजता. जरूर बघा, सगळ्यांनी बघा, आपल्या मुलींना सोबत घेऊन बघा. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्या. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.